याच्यामध्ये जेवण बनवू शकतो ना? म्हणजे नॉनव्हेज वगैरे की फक्त नॉनव्हेजला चालेल का? 50 थोड़ा बड़ा है क्या हिप में? काय पूर्ण चाळीला करायचं जेवण? आधीच्या ज्या दुकानात गेलो त्याला आम्ही टोप विचारला असा असा टोप विचारला आणि स्टीलचा होता. त्याला विचारलं नॉनव्हेज बनल का? हो बोलतो बनल. आणि त्याच्या मालकाला विचारला, मालक बोलतो नाही बनणार. म्हणजे असलं आता आम्ही घेऊन गेलो असतं, आम्हाला माहीत नसतं तर आम्ही येडा बनलो असतो. त्याला आज मजबूत खर्च होणार आहे वाटतंय. हा कितीला आहे? 1600 आणि हा नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर प्रणालीचं नवीन कुकिंग चॅनल आम्ही चालू केलेलं आहे. ऑलरेडी यूट्यूबवर चालू केलेलं आम्ही आणि वर्षभरापूर्वी चालू केलेलं आहे. तर इंस्टाग्रामवर आता शॉर्ट्स व्हिडिओ आम्ही चालू केलेले आहेत कुकिंगच्या. तर त्यासाठी नवीन भांडी घ्यायला आलो आहे. खूप लोकांच्या कमेंट येत होत्या की त्या कुकिंग चॅनलसाठी आहे ना ॲल्युमिनियमची भांडी वापरू नका वगैरे अशा कमेंट येत होत्या. त्यानंतर ॲल्युमिनियमची भांडी काळी पडलेली आणि ती नीट घासू म्हणजे स्वच्छ होती, पण असं लोकांना वाटतं खूप घाण झालेली आहेत वगैरे. ये कैसा? 180. हाँ. एक मोठा टोप सुद्धा ॲल्युमिनियमचं नको पाहिजे, स्टील किंवा तांब्यासारखी अशी कोटिंग असते ना खाली. रेट वगैरे कसा असणार आहे? सेट नको आहे एवढं. सेट इतना चाहिए और एक दो मराठीत बोल. असं मोठा पाहिजे आणि दोन असे पाहिजे मीडियम साईज. पण मला जरा असं लांबट हवंय. ते कसं आहे मोठं? लंगडी साईज. हां लंगडी साईज. याच्यामध्ये जेवण बनवू शकतो ना? म्हणजे नॉनव्हेज वगैरे की फक्त नॉनव्हेजला चालेल का? पक्का ना? नॉनव्हेज बन सकता है इसमें? त्यांना विचारणार. का जर्मनचंच लागेल नॉनव्हेज? माहीत नाही. स्टीलच्या ह्याच्यात बनत नाही. नॉनव्हेज 1 किलो होणार त्याच्यामध्ये. फ्लॅट आहे ना ते. ह्या हिशोबात जास्त पाहिजे ना, थोडी डीप आहे. कितीला आहे? काय प्राइस आहे याची? कितीला आहे? नाही मला नको. प्राइस काय? 1650. थोड़ा बड़ा है क्या हिप में? काय पूर्ण चाळीला करायचं जेवण? 1400. हा किती किलोचा बनेल याच्यामध्ये? हा 2.5. आणि याच्यामध्ये हा कितीला आहे? 1600 आणि हा 1400. आधीच्या ज्या दुकानात गेलो त्याला आम्ही टोप विचारला असा असा टोप विचारला आणि स्टीलचा होता. त्याला विचारलं नॉनव्हेज बनल का? हो बोलतो बनल. आणि त्याच्या मालकाला विचारला, मालक बोलतो नाही बनणार. म्हणजे असलं आता आम्ही घेऊन गेलो असतं, आम्हाला माहीत नसतं तर आम्ही येडा बनलो असतो. काय मटेरियल आहे? ॲल्युमिनियम. इंडियन ॲल्युमिनियम अलग होता है क्या? वो कैसा है जो कोटिंग रहता है ना, वो कढ़ाई कोटिंग वाला तांबे का कोटिंग रहता है ना, वो हाँ? सर्विंग के लिए, कुकिंग नहीं कर सकते. उसमें खाना नहीं बना सकते क्या? वो सर्विंग के लिए. ओके. रख दो फिर, वो उसका जरूरत नहीं. फिर ये ले लो पीतल का, ये बहुत चलता है. ये अंदर का क्या मटेरियल? कलाई किया हुआ है. कलाई मतलब ये कितने का? ये पीतल का है. ये 1850 का है. और सेम वो सेम इसमें छोटा इतना टोप मिलेगा क्या? 2-3 लंगड़ी चाहिए. लहान पोरांचे स्मरणिकाला घेतले पप्पाने दिले सेम. हे असलं घेतलं पाहिजे. हे होतात ना. ये भी सब वही मटेरियल है क्या? तो इसमें भी सब बन सकता है. दूध भी तो हो सकता है ना उसमें? पक्का. अभी एक दुकान में गया, वो स्टील के इसमें नॉनवेज बनेगा बोल रहा था. अरे ये भी ऐसा ही बोला. उसका कोटिंग है ना तांबे का था, बोला बन. ते उड़ता नहीं ना ये कोटिंग? चला आज मजबूत खर्च होणार आहे वाटतंय.
केळ्याच्या पानातला घ्यायचं ते आपण त्या ह्याच्यामध्ये घेऊया ना, कशात? प्लास्टिकमध्ये. बास्केट. प्लास्टिक. हां तेलासाठी असं घ्यायचं का मग? छोटा आहे इसमें, नको राहू दे. कितने का ये? 380 380 असा नको कितीला आहे तो? 380 तो घ्यायचं आहे का? महाग वाटतं ना. हां महाग वाटतं. तेलासाठी अजून एक भांड. चला किती झालं आमचं? याला 10,000 10,500. नको आम्हाला नको. ते दुसऱ्याचं बिल करतायत. 3,000. पाहिजे वालकेन पाहिजे. हां, ह्याला झाकण हवंय मला, फक्त ह्याला. कारण का ह्याचं जर त्यांनी बिल बघ किती लावलं आहे. ते कमी करणार ना. अरे कमी करून लावलाय मार्केट हा लावलाय. नाही हो, कमी करा दादा. नाही जास्त नाही, बार्गेनिंग चालू आहे. कारण का ह्याच्यावर झाकण नाही. 4,660. एवढं 5,000चं सामान घेतलंय. बघूया अजून किती चॅनल चालतोय. एवढं 5,000चं सामान घेतलंय. जरा चांगले फूड बनवा आता रोज चांगलंच आणि बनवते, लोकांना एंटरटेन करा आणि छान छान असे लोकांना बघायला मजा आली पाहिजे मग आज काय फूड खाणार? बघताना. आज काय खाणार? बघूया विचार करू. सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे टोपांवर नावं टाकून घेणं. त्यानंतर भुलेश्वरला पूर्ण हा स्टीलचंच मार्केट आहे, म्हणजे भांडी वगैरे. चला एका पिशवीत राहिलं सगळं. चला आता भांडी वगैरे सगळी घेतली आणि आता निघूया घरी आणि बघूया आता किती मस्त मस्त पदार्थ आम्हाला बघायला मिळत आहेत. अरे बापरे काय आलं. चला. ही अजून मातीची भांडी जी आत्ता मी काढली आहेत माळ्यावरून. 1 वर्षापूर्वी आम्ही कुकिंगचं चॅनल चालू केलं होतं, प्रणालीज किचन म्हणून. हे बघा, जे व्हिडिओज करून आत्ता व्हायरल झालं आहे आणि आत्ता ही भांडीसुद्धा यूज करणार आहोत आणि नवीन नवीन व्हिडिओसुद्धा तुम्हाला भेटीस येणार आहेत. आणि सबस्क्राईब करा.